काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आज संघावर टीका करताना बिनडोक आणि बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलं। ते म्हणाले 100 वर्षात संघ अपयशी ठरला। मला त्यांना सांगायचंय की तुम्हाला अजून संघ कळालेला नाही। राहुल गांधी संघावर टीका करतात, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवत तुम्ही आज टीका केली। खरं म्हणजे 2014 नंतर या देशामध्ये प्रभू रामचंद्र मंदिराची पुनर्बांधणी असेल, काश्मीरमधलं 370 कलम हटवणं असेल किंवा गोहत्या बंदीसारखा कायदा असेल, या साऱ्या बदलामागे हा विचार, ही व्यवस्था आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। देशामध्ये जे परिवर्तन 50 वर्षात तुम्हाला करण्यात आलं नाही आणि जो बदल होतोय, हा बदल सुद्धा व्यवस्थेचा आणि विचाराचा भाग मानावा लागेल। त्याहून अधिक तुम्ही असं म्हणालात की संविधान संघानं स्वीकारलं नाही। मला असं वाटतं की हर्षवर्धनजी, या देशात एकमेव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत, संसदेच्या सभागृहाच्या पायऱ्यावर संविधानाला नमन करून आतमध्ये प्रवेश केलेले आहेत। त्यामुळे तुम्ही आम्हाला इतर शहाणपणा शिकवण्याची गरज वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही असं म्हणालात की संघ कार्यालयामध्ये महात्मा गांधीचा फोटो लावायला पाहिजे। मला तुम्हाला हे सांगायचंय की ज्या संघाच्या एकात्मता स्तोत्रामध्ये गांधीजीचा विचार आहे, गांधीजीचं नाव आहे, आणि रोज स्तोत्र म्हणताना स्वयंसेवक हे महात्मा गांधीचं नाव घेतो। तत्वज्ञान तुम्हाला कळालेलं नाही, महात्मा गांधी आम्हाला चांगले कळालेले आहेत, आणि म्हणून तुम्ही केवळ या प्रदेशामध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही, तुम्हाला ज्येष्ठ नेते कुणी बोलत नाहीत, आणि म्हणून तुमचा खटाटोप स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी संघासारख्या पवित्र सामाजिक कार्यावर तुम्ही टीका करतात, हे नक्की।